नमस्कार. आज आपण पाहत आहोत अगदी पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे कुळीथचे मुटकुळे. 100 वर्षापूर्वी गहू बाजरी सारखे धान्य जास्त प्रमाणात पिकत नसत, तेव्हा कुळीथचे पीक जास्त प्रमाणात घेतले जायचे आणि म्हणूनच तेव्हाची ही प्रसिद्ध रेसिपी आहे. मी ललिता नंदाळे आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. कुळीथ हे एक महाराष्ट्रीयन पारंपरिक कडधान्य आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कुळीथ असतात. ते साफ करून दळून घ्यायचे आहेत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. कुळीथचे मुटकुळे बनवण्यासाठी मी इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता 9 ते 10 पाकळ्या लसूण घेऊया. साधारण 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हे सर्व जिन्नस मिक्सर मधून फिरवून घेऊया. आता एका ताटात कुळीथचे पीठ गाळणीने गाळून घ्यायचे आहे. त्यात मिक्सर मधून दळून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ. काही ठेचा उरवून ठेवायचा आहे, तो आपल्याला नंतर फोडणीसाठी लागेल. आता बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून पिठात घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि चपातीचं कणिक करतो त्याप्रमाणे कणिक करून घेऊया. हे कणिक थोडं घट्ट असू द्यावं, म्हणजे शेंगोळे वाळताना ते हाताला चिटकत नाही. कुळीथ अतिशय गरम असल्यामुळे फक्त थंडीच्या दिवसांतच खावे. कुळीथ हे आयरन आणि कॅल्शियमने भरपूर असतात. तसेच ते शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठीही मदत करतात. परंतु ज्यांना मूळव्याधचा त्रास असेल त्यांनी कुळीथ अजिबात खाऊ नये. घट्टसर असं कणिक करून झाल्यावर कणकेला थोडंसं तेल लावून घ्यावं. आता एका कढाईमध्ये तेल घालून घेऊ. तेल अगदी थोडंसंच घ्यायचं आहे. त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा जो आपण उरून ठेवलेला होता तो घालून घेणार. शेंगोळे शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा अंदाज ठेवूया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता शेंगोळे वाळताना कणिक हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता छोटासा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळपाटवर शेंगोळे वाळून घ्यायचे. जेवढे बारीक वाळणं शक्य होईल तेवढे बारीक वाळायचे. याच कणिकमधून एक छोटासा गोळा उरवून ठेवायचा आहे, ज्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कणिकचे शेंगोळे वाळून घ्यायचे आहेत. आता ठेवलेल्या अंधाराला उकळ आली किंवा पाण्यात बुडबुडे तयार व्हायला लागले की शेंगोळे एक एक करत पाण्यात सोडायचे आणि अर्ध झाकण ठेवून शिजू द्यायचे. शेंगोळे शिजवण्यासाठी ठेवलेल्या अंधारामध्ये जास्त तेलाची आवश्यकता नसते. आपण इथे कमी तेलाचा वापर करू शकतो. परंतु ज्या प्रकारे आपण बाशी खिचडी ताव्यावर गरम करतो, अगदी त्याच प्रकारे ताव्यावर थोडंसं तेल टाकून शेंगोळे शिजल्यानंतर गरम करून घ्यायचे. अंधारामध्ये शिजवलेले शेंगोळे आणि ताव्यावर गरम केलेले शेंगोळे यांच्या चवीमध्ये खूपच अंतर येतो. शेंगोळे शिजल्यानंतर आपण कणकेचा जो एक छोटासा गोळा उरवून ठेवलेला होता त्यात थोडंसं पाणी ऍड करायचं आणि तो गोळा चांगला पातळ करून घ्यायचा. आता हे कणकेचं पाणी भाजीत ऍड करून घ्यायचं, ज्यामुळे भाजीची ग्रेव्ही चांगली येते. कणकेचं पाणी भाजीत घालून घेतल्यानंतर भाजी 5 ते 10 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायची आणि गरमागरम सर्व करायची. अतिशय चविष्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.